Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the first lecture about the chapter Financial Planning, which is fourth chapter of Standard 10 Part 1. See, this is very important chapter introduced in your syllabus, and what you are supposed to learn in this chapter is what is GST. GST म्हणजे काय, मग GSTचं कॉम्प्युटेशन आपण कसं करायचं, GST कॅल्क्युलेट कसं करायचं, GST चेन म्हणजे काय, इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय, म्हणजे ज्याला आपण ITC म्हणतो. त्याच्यानंतर मग GST जे आपण पे करतो त्याचा टॅक्स इनव्हॉइस कसा असतो, म्हणजे त्याची पावती कशी असते, कसं ते नोंदवलं जातं. आणि त्याच्यानंतर मग आपण फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे आपल्याला जसं आपण आपल्या हेल्थच्या संदर्भामध्ये प्लॅनिंग करतो, आपली तब्येत चांगली राहावी म्हणून काही गोष्टी आपण करत असतो, व्यायाम करतो, रोज वॉकिंग करतो, ही सर्व इन्व्हेस्टमेंट आहे. कशामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे? आपली तब्येत चांगली राहावी म्हणून केलेली ही इन्व्हेस्टमेंट आहे. आपण चांगल्या सवयी का लावून घेतो, आपण योग्य तो आहार का घेतो, तर आपली तब्येत चांगली राहावी. जसं आपण ते प्लॅनिंग करतो आपल्या आरोग्याच्या संदर्भातलं, इव्हन आपल्या अभ्यासामध्ये सुद्धा आपण एक प्लॅनिंग करत असतो की मला जर बा 10वीची परीक्षा द्यायची आहे, SSCची परीक्षा द्यायची आहे, मग ती कधी द्यायची आहे मला, तर बाबा ती मार्चमध्ये द्यायची आहे. मग मला जूनपासूनच कसा अभ्यास करायला पाहिजे, किती अभ्यास करायला पाहिजे, कुठल्या विषयामध्ये मी कच्चा आहे, मग त्याचा मी अभ्यास कसा केला पाहिजे, हे जे सर्व प्लॅनिंग करतो ते झालं आपलं एज्युकेशनल प्लॅनिंग, अकॅडमिक प्लॅनिंग. किंवा मला 11वीमध्ये कुठल्या कोर्सला जायचं आहे, मग मला 12वी नंतर कुठे काय शिकायचं आहे, या दृष्टीने आपण आधीच सर्व प्लॅनिंग करत असतो. हे झालं एज्युकेशनल प्लॅनिंग. मगाशी मी जे आरोग्या संदर्भामध्ये सांगितलं ते झालं हेल्थच्या संदर्भातलं प्लॅनिंग. तसं हे फायनान्शियल प्लॅनिंग आहे. आपली तब्येत चांगली राहावी किंवा काही अडचण आलीच तर आपल्याकडे पैसे पाहिजेत, आपण वेगवेगळ्या ठिकाणी ते गुंतवलेले असले पाहिजेत, मग योग्य वेळी ते आपल्याला मिळाले पाहिजे. याच्यासाठी शेअर्समध्ये पैसे आपण गुंतवू शकता, म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवू शकता, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्समध्ये ते गुंतवू शकता. हा जो सर्व प्रकार आहे यालाच म्हणतात फायनान्शियल प्लॅनिंग. मग ह्या सर्व फायनान्शियल प्लॅनिंगची तुम्हाला ही तोंडओळख करून दिलेली आहे या चॅप्टरमध्ये. प्रथमच त्यांनी एक विद्यार्थी आणि शिक्षक म्हणजे अनेक विद्यार्थी आणि 4-5 विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधला संवाद त्यांनी लिहिलेला आहे. तो ऐकण्यासारखा आहे, वाचण्यासारखा आहे. हे जे काही सर्व लिहिलेलं असतं ना, हे काही गंमत म्हणून लिहिलेलं नाही आहे. यू शुड रीड दॅट, यू शुड ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज बिंग डिस्कस्ड अमंग द टीचर अँड स्टुडंट. तर आय विल गो थ्रू दॅट. आपण पटापट ते वाचूया म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की या चॅप्टरमध्ये नेमकं आपल्याला काय शिकायचं आहे आणि त्याचा इथे कसं इंट्रोडक्शन दिलेलं आहे. बघा, टीचरने स्टुडंट्सना विचारलेलं आहे, डिअर स्टुडंट्स, इन अवर कंट्री विच टॅक्स सिस्टीम इज इन प्रॅक्टिस फॉर बिझनेस. बिझनेस जो आहे, व्यापार जो चालतो, मग व्यापार म्हणजे काय झालं, एक मॅन्युफॅक्चरर असतो जो वस्तूंचं उत्पादन करतो. त्याच्यानंतर तो मॅन्युफॅक्चररकडून होलसेलर त्या गोष्टी विकत घेत असतो. होलसेलर ते रिटेलरला देत असतो. रिटेलर म्हणजे किरकोळ विक्री करणारी दुकानं जी आहेत तिथे ते जात असतं आणि मग तिथून मग ते ग्राहक घेत असतो. ही सर्व एक चेन आहे, लक्षात घ्या. मॅन्युफॅक्चरर काही आयटम्स प्रोड्यूस करतो, ते आयटम्स होलसेलरकडे जातात. होलसेलर म्हणजे काय, तो अनेक दुकानांना तो माल सप्लाय करतो. डायरेक्टली मॅन्युफॅक्चरर दुकानांमध्ये माल नाही पुरवत, ते होलसेलर्सना पुरवतात. होलसेलर्स ते दुकानदारांना देतात, म्हणजे रिटेलर्स म्हणतात त्यांना, आणि रिटेलर्स हे पुढे मग ते ग्राहकांना विकतात. किंवा ही जी चेन आहे याच्यामध्ये गव्हर्नमेंटला काय फायदा होणार, गव्हर्नमेंटला टॅक्स कसा पे करायचा. मग गव्हर्नमेंट 2 प्रकारची आहेत. एक आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे आपलं देशाचं सरकार, आणि सेकंड इज स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकार. केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनाही त्याच्यामुळे कसा टॅक्स मिळतो, ह्या सर्व गोष्टी आपणाला या संवादातून उलगडवलेल्या आहेत. तर त्यांनी मुलांना विचारलं आहे की इन अवर कंट्री विच टॅक्स सिस्टीम इज इन प्रॅक्टिस फॉर बिझनेस. तर त्या आयुषने उत्तर दिलं आहे GST सिस्टीम इज इन प्रॅक्टिस. ओके, दिस इज नाईस आन्सर की बिझनेससाठी कोणती टॅक्स सिस्टीम वापरली जाते, तर GST.
मग त्यांनी विचारलं व्हॉट डू यू नो अबाउट GST. तर तो विद्यार्थी सांगतोय आर्यन की GST स्टँड्स फॉर व्हॉट? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स म्हणजे काय? वस्तू ज्यांना आपण टच करू शकतो. म्हणजे कार आहे समजा, पेन आहे, पेन्सिल आहे, कपडे आहेत, हे सर्व आपण यू कॅन टच देम. टँजिबल म्हणतात त्यांना आपण गुड्स म्हणतो. गुड म्हणजे ते व्हेरी गुड मधला गुड नव्हे, गुड म्हणजे वस्तू ज्यांना आपण स्पर्श करू शकतो. टँजिबल. आणि सर्व्हिसेस असतात ना. आता इलेक्ट्रिसिटीचं जे डिपार्टमेंट आहे महावितरण, ते तुम्हाला इलेक्ट्रिसिटी पुरवते, ही सर्व्हिस देते. यू कॅनॉट टच दॅट. मग ते सर्व्हिसेस झाले. त्यामुळे गुड्स आणि सर्व्हिस हे ज्यावेळी तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं त्यावेळी त्याच्यावर काही टॅक्स आकारला जातो, त्यालाच म्हणतात GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ओके. मग येस, द होल कंट्री फॉलोज द सेम टॅक्स सिस्टीम. संपूर्ण देशामध्ये ही एकच टॅक्स सिस्टीम वापरली जाते, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ओके. पुढे टीचर काय म्हणतात बघा. करेक्ट. बिफोर GST every state had variety of taxes and levied variety of taxes levied at different stages of the trading. ट्रेडिंगचे वेगवेगळे स्टेजेस असतात ना. मॅन्युफॅक्चरर म्हणजे उत्पादक जो आहे तो माल तयार करतो, तो त्या होलसेलर्सना विकतो. आपण हे जरा एनलार्ज करूया कारण आत्ता आपल्याला इथे काही लिहायचं नाहीये. सो वी विल एक्सपांड दिस सो दॅट यू कॅन प्रॉपरली रीड द थिंग्स. ओके. आय विल एक्सप्लेन द थिंग्स विथ द हेल्प ऑफ युअर बुक. And some additional information also I will provide. But book is the thing that you have to follow properly. मग ते आधी वाचा. आणि टीचरने काय सांगितलंय बघा. बिफोर GST, हा GST कधीपासून अप्लाय झाला? 1 जुलै 2017. 2017च्या आधी काय होतं? GST वॉज नॉट देअर इन फंक्शन. मग त्यावेळी काय होतं? एव्हरी स्टेट, प्रत्येक राज्य, व्हरायटी ऑफ टॅक्सेस लेविड ॲट डिफरंट स्टेज ऑफ ट्रेडिंग. डिफरंट स्टेजेस ऑफ ट्रेडिंग काय काय आहेत बघा. मॅन्युफॅक्चरर प्रोड्युसेस सर्टन गुड्स, दे आर सोल्ड टू होलसेलर्स और डिस्ट्रीब्युटर्स, देन दे आर सोल्ड टू रिटेल शॉपकीपर्स, अँड देन दॅट रिटेल शॉपकीपर सेल्स इट टू कस्टमर. मग ही सर्व जी चेन आहे त्या वेगवेगळ्या स्टेजेसला वेगवेगळे टॅक्सेस वेगवेगळी राज्य आकारत होते. ओके. इथे पिक्चर बघा. त्याच्यामध्ये which taxes existed before GST and are now submitted in submerged in GST. ते subsumed in GST. बघा इथे एक्साईज ड्युटी होती, सर्व्हिस टॅक्स वेगवेगळे होते, त्याच्यानंतर कस्टम्स ड्युट्या होत्या, सेंट्रल सरचार्ज अँड CESS सेस होतं, व्हॅट हा प्रकार होता, लक्झरी टॅक्स होता, एंटरटेनमेंट टॅक्स, ऑक्ट्रॉय नाके. पूर्वी तुम्ही बघितले असेल ऑक्ट्रॉय नाका असतो प्रत्येक गावात शिरताना. मग तिकडे CST, नंतर मग त्याला CVD असं म्हणतात, काउंटर व्हेलिंग ड्युटी, आणि SAD, स्पेशल स्पेक्टिकल ॲडिशनल ड्युटी. या सर्व वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे टॅक्स होते. या प्रत्येकाचा अभ्यास तुम्हाला करण्याची काही गरज नाही आहे. बघा, आउट ऑफ इंटरेस्ट तुम्ही हे नेटवर जाऊन शोधू शकता की व्हॉट इज एक्साईज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स म्हणजे काय, मग कस्टम्स ड्युटी म्हणजे काय. हे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सीस पूर्वी अस्तित्वात होते. या संदर्भातला अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल तर नेटवर अनेक ठिकाणी तुम्हाला ही माहिती मिळेल. वेगवेगळ्या पुस्तकांमधून तुम्हाला ही, अर्थशास्त्रावरच्या पुस्तकांमधून ही तुम्हाला माहिती मिळेल, परंतु त्याची काही गरज नाही. परंतु आउट ऑफ इंटरेस्ट काही विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट असू शकतो. सम स्टुडंट्स मे बी रिअली इंटरेस्टेड इन नोईंग व्हॉट वेअर दिस टॅक्सेस. ओके, दे कॅन वर्क ऑन दॅट. असा इंटरेस्ट असणं खरं म्हणजे चांगलं. परंतु आपण असा विचार करूया की ह्याचा आपल्याला अभ्यास नाही करायचा आहे. आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आपल्याला फक्त एवढंच माहिती पाहिजे की हे सर्व टॅक्सेस जे होते ते आता सबमर्ज केलेले आहेत आणि आता एकच टॅक्स संपूर्ण देशभर अस्तित्वात आहे आणि तो कोणता आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. बघा त्यांनी काय म्हटलंय, बिफोर GST एव्हरी स्टेट हॅड व्हरायटी ऑफ टॅक्सेस. वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस होते, लेव्हिड ॲट डिफरंट स्टेज ऑफ ट्रेडिंग. पिक्चर त्यांनी ऑब्झर्व करा म्हटलेलं आहे, व्हॉट वेअर द डिफरंट टॅक्सेस अँड नाऊ दे आर मर्ज्ड इन टू GST. वन अँड ओनली वन टॅक्स इज देअर नाऊ थ्रू आउट.
मग त्या शफीकने उत्तर दिले, टॅक्सीस दॅट एक्झिस्टेड बिफोर वेअर एक्साइज ड्युटी, कस्टम्स ड्युटी, वॅट, त्याच्यानंतर एंटरटेनमेंट टॅक्स, सेंट्रल सेल्स टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, ऑक्ट्राय, एटसेट्रा एटसेट्रा. हे सर्व टॅक्सीस आता बंद होऊन त्याच्याऐवजी GST हा प्रकार अस्तित्वात आला. ऑल दीज टॅक्सीस आर सबसम्ड अंडर GST. टीचरने काय सांगितलं बघा, हे सर्व टॅक्सीस आता GST मध्ये एकत्रीकरण त्यांचं केलेलं आहे. दॅट इज वाय इन वन नेशन वन टॅक्स वन मार्केट ही जी कन्सेप्ट आहे, एक राष्ट्र एकच टॅक्स आणि एकच बाजारपेठ, ही आता अस्तित्वात आली. GST इज इन इफेक्ट फ्रॉम 1 जुलै 2017. 2017च्या 1 जुलैपासून GST हा कन्सेप्ट अस्तित्वात आला. यातली मेन थीम काय आहे बघा, वन नेशन वन टॅक्स वन मार्केट, एक राष्ट्र एकच कर, एक राष्ट्र एक कर एक बाजारपेठ, हा कन्सेप्ट त्यांनी अस्तित्वात आणला. वन नेशन वन टॅक्स वन मार्केट. बिफोर GST वॉज देअर डिफरंट स्टेट्स, म्हणजे स्टेट्स तुम्हाला माहिती पाहिजेत, भारतातली वेगवेगळी राज्य जी आहेत, महाराष्ट्र आहे, मध्य प्रदेश आहे, कर्नाटक आहे, गुजरात आहे, सौराष्ट्र आहे, पश्चिम बंगाल आहे, दिल्ली केंद्रशासित प्रदेश, ही सर्व जी पुढे खाली केरळ आहे, तामिळनाडू आहे, ओडिसा आहे, लॉट ऑफ आसाम आहे, या सर्व राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सीस बिझनेसमध्ये लावले जात होते. बिझनेसच्या वेगवेगळ्या तेजीसना वेगवेगळे टॅक्स लावले जात होते. पण आता ज्यावेळी GST अस्तित्वात आला, संपूर्ण भारतामध्ये एकच प्रकारचा टॅक्स बिझनेसच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या संदर्भात अप्लाय करण्यात आला. लक्षात घ्या. त्यामुळे GST म्हणजे काय हे तुम्हाला याच्यामधून त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा, एक इन शॉर्ट आपण असं म्हणूया की वाय GST स्टँड्स फॉर. आपण पुन्हा एकदा दोन्ही प्रकारच्या गोष्टी तिथे अस्तित्वात आणूया, म्हणजे दोन आपल्याला काही लिहावं लागलं तर लिहिता येतं, म्हणून आपण बघूया आता. ठीक आहे. तर आता आपण काय म्हणतोय बघा, दिस GST म्हणजे काय हे तुम्हाला मी आता सांगितलं थोडक्यात. GST अस्तित्वात कधी आलं, दिस इन्फॉर्मेशन यू मस्ट हॅव. 1 जुलै 2017 साली GST हा प्रकार अस्तित्वात आला बघा. सो वी कॅन से GST, ओके, GST एक्झिस्टेड. त्याचा फुल फॉर्म काय, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, बरोबर ना. म्हणून GST. फ्रॉम वेन दिस केम इन टू एक्झिस्टन्स, 1 जुलै 2017. ओके, दिस इज इन इफेक्ट फ्रॉम दॅट. मग बिफोर दिस व्हॉट वेअर द टॅक्सीस हे आपल्याला माहिती पाहिजे. तर वॅट, एक्साइज ड्युटी, काही सर्व नावं आपल्याला पाठ असली पाहिजेत असं काही नाहीये. एक्साइज ड्युटी, कस्टम्स ड्युटी, देन यू हॅड ऑक्ट्रॉय, then we have sales tax, then we had service tax, then we had entertainment tax. हे सर्व जे टॅक्सेस आहेत ना, हे पूर्वी अस्तित्वात होते. हे काही वानगी दाखल आहेत. These are some examples. There were many such taxes and different states had different calculations for these taxes. प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे हे सर्व कॅल्क्युलेट केलं जायचं. मग ह्याच्यामध्ये सुसूत्रता यावी म्हणून, आणि आपला मेन कन्सेप्ट काय आहे, वन नेशन एकच राष्ट्र, वन नेशन प्लस व्हॉट, वन टॅक्स आणि वन मार्केट. हा कन्सेप्ट GST पासून संपूर्ण भारतभर अप्लाय झाला. वन नेशन वन टॅक्स वन मार्केट, एक राष्ट्र एक कर आणि एक बाजारपेठ. नाव देर आर नो डिफरंट रूल्स इन डिफरंट स्टेट्स. होल कंट्री, our whole country India follows the same rules in business transactions. This is the importance of this
particular GST. I hope you understood the idea behind this GST. This lecture I will just introduce what is GST and all that. That is very important. So I hope you understood this basic idea about GST. आता त्यातल्या काही टर्म्स तुम्हाला नवीन ज्यावेळी एखादा कन्सेप्ट आपण शिकतो ना, जसं आता तुम्ही सिक्वेन्सी शिकलात तर मग त्याच्यामध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशन, मग त्या अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये फर्स्ट टर्म, कॉमन डिफरन्स, मग जॉमेट्रिक प्रोग्रेशन, त्याच्यामध्ये फर्स्ट टर्म, कॉमन रेशो, TN, SN ह्या टर्म्स आपण शिकत गेलो. एव्हरी न्यू थिंग वेन यू लर्न यू हॅव टू अंडरस्टँड सर्टन टर्म्स फ्रॉम दॅट पर्टिक्युलर थिअरी. मग तसं GST ज्यावेळी आपण शिकतो ना त्यावेळी काही टर्म्स आपणाला महत्वाचे आहेत. त्यातल्या दोन टर्म्स, आधी पहिली टर्म म्हणजे हीच मेन GST. यू नो व्हॉट GST मीन्स, इट इज गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. मग त्या GST मध्ये पुन्हा दोन प्रकार आहेत. एक आहे तो CGST आणि दुसरा आहे तो SGST. CGST म्हणजे काय? CGST सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तो वी कॅन से इट इज सेंट्रल GST. आणि हा जो आहे SGST इट इज स्टेट GST. स्टेट नॉट स्टेट, स्टेट GST म्हणजे काय बघा, याला केंद्र, सेंट्रल म्हणजे केंद्र, केंद्र सरकार, केंद्र सरकार, ओके. आणि स्टेट म्हणजे राज्य सरकार. केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनाही कुठलंही बिझनेस ट्रान्झॅक्शन ज्यावेळी घडतं, कुठलीही बिझनेस ऍक्टिव्हिटी ज्यावेळी घडते आपल्या देशामध्ये, मग ती कुठल्या तरी राज्यामध्ये असणार ना. देश हा कशाने बनलेला आहे? सर्व राज्यांनी देश बनलेला आहे. मग त्या देशामध्ये आपल्या कुठली तरी, समजा महाराष्ट्रामध्ये कुठली तरी एक बिझनेस ऍक्टिव्हिटी घडली, तर त्या बिझनेस ऍक्टिव्हिटीमध्ये जनरली काय पॅटर्न असणार आहे की मॅन्युफॅक्चरर, उत्पादक हे काहीतरी गुड्स उत्पन्न करणार, ते होलसेलर्सना विकणार, होलसेलर्स ते रिटेलर्सना विकणार, रिटेलर्स ते कस्टमर्सना विकणार. तर ही जी काही चेन आहे बिझनेसची, त्याच्यामध्ये प्रत्येक स्टेजला उत्पादक, त्याच्यानंतर होलसेलर, त्याच्यानंतर तुमचा रिटेलर, हे लोक टॅक्स त्यांना भरावा लागतो. आणि त्यातला जो निम्मा टॅक्स आहे तो केंद्र सरकारला जातो आणि निम्मा टॅक्स आहे तो राज्य सरकारला जातो. म्हणजे जो काही GST गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जो ते लोक भरत असतात प्रत्येक स्टेजला, हा एकच माणूस भरत नसतो. उत्पादक फक्त भरतोय GST असं नाहीये. उत्पादकाला GST भरायचा आहे, त्याच्यानंतर होलसेलरला तो भरायचा आहे, त्याच्यानंतर रिटेलरला तो भरायचा आहे, आणि कस्टमर, या सर्व ठिकाणी जो काही GST एकूण तयार GST भरला जातो गव्हर्नमेंटला, त्यातला जो अर्धा पार्ट आहे तो केंद्र सरकारकडे जातो आणि अर्धा जो भाग आहे तो राज्य सरकारकडे जातो. म्हणून त्यांना दोन नावं आहेत. CGST म्हणजे काय सांगा? सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. दिस इज टू बी पेड टू द सेंट्रल गव्हर्नमेंट. केंद्र सरकारकडे हा टॅक्स भरला जातो. आणि SGST म्हणजेच काय आहे? स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. दिस इज टू बी पेड टू द स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी एखादी बिझनेस ऍक्टिव्हिटी होईल त्याच्यामध्ये जे काही GSTचं कॅल्क्युलेशन होईल ते समजा 100 रुपये झालं, तर त्यातले 50 रुपये हे केंद्र सरकारला जातील टॅक्स म्हणून आणि 50 रुपये हे राज्य सरकारला जातील टॅक्स म्हणून. तुम्हाला भारतातल्या एखाद्या राज्यामध्ये तुम्ही जो बिझनेस करता त्याच्यामुळे तुमचं सरकारला काहीतरी देणं आहे. ते देणं म्हणजेच हा GST आहे. त्याची वेगवेगळी रूल्स आहेत, त्याचे वेगवेगळी कॅल्क्युलेशन्स आहेत, ही आपण नंतर शिकणार आहोत. तर टॅक्स का आकारला जातो? तर ते गव्हर्नमेंटला उत्पादन पाहिजे ना त्याच्यामधून. गव्हर्नमेंट सर्व जे काही पुढे पॉलिसीज राबवते देशातल्या जनतेसाठी, त्या कुठल्या पैशावर चालणार? त्याच्यासाठी हे टॅक्स आकारले जातात. जसं बघा, तुम्ही रस्त्यावरून जाता, मुंबई पुणे हायवे वगैरे तुम्ही बघता, तर त्याच्यामध्ये तुम्हाला टोल नाक्यावर तुम्ही टॅक्स भरता. तो कशासाठी भरता? तर त्या रस्त्याचा जो मेंटेनन्स आहे, आणि तो रस्ता कुणी बांधला? त्या सरकारने बांधला. ती सर्व्हिस दिली सरकारने तुम्हाला, ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, त्याच्यासाठी तो रोड्स बांधले गेले, बरोबर ना? मग त्याचा टॅक्स, त्याच्यावरचा कर हा सरकारकडे जमा होत असतो. तो काय असतो, त्याचे रूल्स काय आहेत हे वेगवेगळे असू शकतात, परंतु हे तुम्हाला आधी कर प्रणाली का असते हे कळलं पाहिजे.
केंद्र सरकार, राज्य सरकार हे जे काही सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देत असते त्या सोयी सुविधांवरचा तो टॅक्स आहे. त्या टॅक्समधून जो काही सरकारकडे पैसा येतो त्याच्यातून आणखी पुढे काही कामं केली जातात. त्यामुळे हे सर्व महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार, केंद्र सरकारकडे जो जीएसटी जमा होतो त्यालाच आपण म्हणतो CGST, C फॉर सेंट्रल, आणि SGST म्हणजे राज्य सरकारकडे, स्टेट म्हणजे राज्य आणि सेंट्रल म्हणजे केंद्र. ओके. त्याच्यानंतर आणखी एक टर्म, म्हणजे ह्या 2 टर्म्स झाल्या. GST ही पहिली टर्म झाली, CGST, SGST, आणि त्याच्यानंतरची टर्म जी महत्वाची आहे ती म्हणजे GSTIN, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. बघा, गुड्स अँड, त्याला काय म्हणतात, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आयडेंटिफिकेशन नंबर. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. दिस इज मॅन्डेटरी. हा जो नंबर आहे हा कंपल्सरी आहे. दिस इज व्हेरी कंपल्सरी. ओके. मॅन्डेटरी फॉर द डीलर whose annual turnover in the previous financial year exceeded ₹20 lakh. 20 लाखापेक्षा ज्याचा ॲन्युअल टर्नओव्हर आहे. टर्नओव्हर याचा आधी अर्थ काय बघा, ॲन्युअल टर्नओव्हर. ॲन्युअल टर्नओव्हर प्रिव्हियस इयर, गेल्या वर्षी त्याने जो काही व्यापार केला, एखादा डीलर आहे समजा. ओके. समजा एखादा डीलर आहे, XYZ हा डीलर आहे. तो समजा मारुती कारचा व्यवसाय करतोय. मारुती कार होलसेलर कडून घेणं आणि रिटेलर म्हणून तो काम करतोय, म्हणजे तो लोकांना विकतोय मारुती कार. तर त्याने जी काही खरेदी केली, त्याने जी काही विक्री केली, हा जो याला वार्षिक उलाढाल म्हणतात. त्याला टर्नओव्हर म्हणजेच उलाढाल, वार्षिक उलाढाल ज्याची गेल्या वर्षी 20 लाखापेक्षा जास्त असेल त्याला हा GSTIN जो आहे, GSTINचा अर्थ काय सांगितला मी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर, तो त्याला कंपल्सरी आहे. हा आयडेंटिफिकेशन नंबर त्याच्याकडे असणं हे कंपल्सरी आहे. कुणाला कंपल्सरी आहे, की ज्याचा ॲन्युअल टर्नओव्हर जो आहे, ॲन्युअल टर्नओव्हर म्हणजे वार्षिक उलाढाल, कधीची, गेल्या वर्षीची. आता इथे फायनान्शियल इयर आपण विचारात घेतो. फायनान्शियल इयर हे कसं असतं बघा, इट इज फ्रॉम 1 एप्रिल टू 31 मार्च. दिस इज अ फायनान्शियल इयर. या वर्षामध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च या वर्षामध्ये जी काही त्याची उलाढाल झाली, विक्री असेल, खरेदी असेल, ही 20 लाखापेक्षा, विक्री आणि खरेदी मिळून जी होते ती उलाढाल, मग त्याच्यामध्ये 20 लाखापेक्षा जास्त जर ती उलाढाल असेल या एका वर्षामध्ये, कधीच्या, गेल्या आर्थिक वर्षामध्ये, तर त्याला GSTIN असणं हे कंपल्सरी आहे. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर दॅट पर्सन मस्ट हॅव, हू द डीलर हू हॅज annual turnover 20 lakhs in the previous financial year. That person must have this GSTIN, identification number, IN म्हणजे, आणि GST म्हणजे Goods and Service Tax. So in this particular lecture, I introduced very basic ideas regarding GST. In the next lecture, we will proceed further. I hope you understand whatever is discussed in this lecture. Thank you.